मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी शिवारामध्ये आहे। माझ्या पाठीमागे दिसत असलेली ही विहीर एका सरपंचाची आहे आणि त्या सरपंचानं इथला महसूलचा ओढा अडवून म्हणजे थेट नदीमध्ये विहीर खोदलेली आहे। सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो। त्याच्या शिवारामधली जी काही महसुली व्यवस्था आहे किंवा महसूलचं सगळं जे काही महसूलमध्ये वाळू असेल, ओढ्या असतील, झाडं असतील, हे सगळे महसूलचं रक्षण करणं त्या सरपंचाची जबाबदारी आहे। त्याला कोणी जर हानी पोहोचवत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी किंवा मग ते प्रकरण लावून धरण्याचं काम सरपंचाचं असतं। आणि असं असताना स्वतः सरपंचच या ठिकाणी ओढ्यामध्ये विहीर खोदतो म्हणजे कुंपणच शेत खातंय। याला निवडून सरपंचाला लोकांनी दिलं आणि तो स्वतः ओढ्यामध्ये या ठिकाणी विहीर खोदतोय। इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या सरपंचाच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर ते शेजारचे शेतकरी आहेत ज्यांचा या ओढा अडवल्यामुळे शेतीमुळे अडचण निर्माण झाली, त्या इथल्या स्थानिकच्या शेतकऱ्यांनी जेव्हा तक्रार दिली तेव्हा मात्र त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, शिवीगाळ करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून काय कारवाई झाली हे त्यांच्याकडून विचारणार आहे। तर इथं या, तुमच्या सोबत नेमकं काय झालेलं आहे आणि तुम्ही कधी तक्रार दाखल केलेली आहे हे एकदा थोडक्यात तुमचं सांगा की कधी तक्रार दाखल केली होती तुम्ही आणि तुमचं मागणी आता काय आहे? सर नमस्कार, मी रेखा अशोक माने। या ठिकाणी नदीमध्ये जेव्हा विहीर माननीय सरपंच मॅडम यांनी धरली तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की GSDA जो GR आहे 2009चा, त्याप्रमाणे नदीमध्ये तलावामध्ये आपण विहीर घेऊ शकत नाही। हे लक्षात आल्यामुळं मी त्यांना तोंडी सांगितलं की बाबा सरपंच साहेब म्हणजे त्यांच्या मुलाला ही विहीर घेऊ नका, ही नदीमध्ये घेणं गुन्हा आहे। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचं शेत आहे, आम्ही काही करू, तुम्हाला काय करायचं आहे आम्ही काही करू। मग हे काही न ऐकल्यामुळं मी माननीय कलेक्टर साहेब बीड यांना ॲप्लिकेशन केलं की या ठिकाणी नदीच्या पात्रात विहीर घेतलेली आहे, जर विहीर घ्यायची असेल तर आपल्याला माननीय कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, ग्रामपंचायतचा ठराव हे लागत असतो। जर ग्रामपंचायतसाठी ही विहीर घेत असतील किंवा स्वतःसाठी घेत असतील तर ह्या साहेबांचं आपल्याला परमिशन लागते, परंतु यांची कोणाची परमिशन नसताना या ठिकाणी विहीर चालू आहे हे लक्षात आल्यानंतर मला वाटलं की शासनाला आपण मदत केली पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी ॲप्लिकेशन केले। तेच प्रतिलिपीमध्ये माननीय तहसीलदार साहेब, RDC साहेब, त्यानंतर आपले तलाठी साहेब, मंडळ अधिकारी साहेब, SP ऑफिस बीड, ग्रामीण पोलीस स्टेशन बीड, अंबाजोगाई या ठिकाणी मी सगळे अर्ज दिले आणि तरीही मला जवळपास एक महिनाभर तरी काही कोणाचं सहकार्य भेटलं नाही। त्याच्यानंतर मी परत डेप्युटी कलेक्टर साहेब वजाळे साहेब त्यांच्याकडे गेले। सामाजिक कार्यकर्त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली आणि वजाळे साहेबांनी सांगितलं मंडळ अधिकारी साहेबांना की ते जा आणि तात्काळ विहीर बंद करायला सांगा। मग तहसीलदार साहेबांनी त्यांना आदेश दिले आपल्या तलाठी साहेबांना। तलाठी साहेब आले आणि त्यांनी तोंडी सांगितलं की विहीर बंद करा। तरीही त्यावेळेस विहीर म्हणजे साधी चालूच होती, बांधकाम झालेलं नव्हतं। मग त्यांनी सांगितलं की बाहेर असं बोलत होते की मी तहसीलदार साहेबांना उलट बोलले, मी काय बंद करत नसतो आणि शिवसाहेबांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत मी काय विहीर बंद करत नाही, आणि त्यांनी पूर्ण विहीर बांधून काढली। तर हे वातावरणाशी संलग्न नाही, कारण या श्रीपतरायवाडी शिवार आणि लोखंडी सावरगावचा अर्धा शिवार याच्यामधलं सगळं पाणी या नदीमधून वाहतं आणि श्रीपतरायवाडीचा जो तलाव आहे त्या तलावामध्ये पूर्ण पाणी जातं आणि या नदीच्या शेजारीच आपली जमीन आहे तुकाराम माने यांची। तर मी त्यांची सून आहे, तर त्यांच्या जमिनीला अर्धा एकरला धोका आहे। जर पूर आला तर त्या पुरामुळं आमच्या जमिनीची धूप होणार आहे, माती वाहून जाणार आहे। त्याच्यामुळं मला असं वाटलं की जमिनीला धोका नाही झाला पाहिजे आणि शासनाला मदत झाली पाहिजे, म्हणून मी तक्रार दिली। परंतु तलाठी साहेबांनी सांगूनही त्या तक्रारीचं काही म्हणजे पायमल्लीच झाली म्हणायचं आदेशाची। शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्याची पायमल्ली झाली असं मला वाटते। तलाठी मंडळ अधिकारी यांनी लेखी काही आदेश दिलेले आहेत असे माहिती आहे का तुमच्याकडे, किंवा तुम्हाला माहिती आहे का की यांना लेखी सांगितलं होतं नोटीस देऊन की हे सगळं थांबवा असं माहिती आहे? नाही, त्यांना पत्र दिले तहसीलदार साहेबांनी, परंतु ज्यांनी विहीर घेतली त्यांना नाही, त्यांना लेखी द्यायला पाहिजे होतं की विहीर बंद करा म्हणून, तर ते लेखी मिळालेलं नाहीये त्यांना।
त्याच्यामुळे त्यांनी ते विहीर पूर्ण बांधून काढली. तुमच्या गावातल्या इतर सदस्यांनी किंवा मग इतर नागरिकांनी ज्यांना याची अडचण होते किंवा मग पर्यावरणाचा ऱ्हास होईल या दृष्टीनं काही विरोध केला नाही का? मी तसं माझी ग्रामपंचायत मेंबर, आजी ग्रामपंचायत मेंबर यांना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला फोनवर सांगितलं की हे निसर्गाला विरोध आहे. पूर्ण आपल्या जे नदीमध्ये पाणी येतंय पूर्ण शिवाराचं 8 ते 10 नंबरचं, तर त्या पूर्ण नंबरमधून जे पाणी येतं ते पूर्ण शिवारातच आहे आणि जे आपले रक्षक आहेत तेच भक्षक होऊ लागले असं मी त्यांना सांगितलं. परंतु कुणी मला गावातल्या एका मेंबरनी सहकार्य केलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्याला कोणी खवळायचं बाबा, त्याच्या कोणी नादी लागायचं असं त्यांचं म्हणणं आहे. मग काल 18 तारखेला याचे मृदू संधारणचे वर्कर साहेब म्हणून आले होते हे तपासणी करायला. तर त्यावेळेस त्यांनी मला शिवीगाळ केली. अर्ज दिला त्यावेळेसही शिवीगाळ केली. सरपंच ताई जे सरपंच नाव काय? सुमनताई मनोहर पवार जे आहेत तर त्यांचा मुलगा गोवर्धन पवार हे कारभार पाहतात. लहान सरपंच कोण आहे? सरपंच सुमनताई मनोहर पवार, तर त्यांचा मुलगा गोवर्धन पवार हे कारभार पाहतात. तर त्यांनी शिवीगाळ केली आणि म्हणले की तू माझ्या रानातून आता येच, तुझा पायच तोडतो, ही शेवटचीच वेळ असेल, तूच त्या अधिकाऱ्यांना इथं घेऊन यायला लागली. मुख्यमंत्री माझ्या खिशात आहे, पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे, तहसीलदार माझ्या खिशात आहे, तुला काय कुणाकडे जायचं तिचा असं त्यांनी मला धमकी दिली. अधिकारी तिथं तपासणी करायला आलते पण त्यांचं ते काम करत होते, त्यांनी काही इंटरफेअर केला नाही आणि माझी काही मानसिकता नव्हती की त्यांनी इंटरफेअर करावं. त्यांनी बोलले, मी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला बोलत नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी काही विनाकारण मला शिवीगाळ करू नका. तुम्ही पोलिसात गेलात का? शिवीगाळ केली, धमक्या वगैरे दिल्यात, पोलिसात तक्रार वगैरे केली का? मी तसं 1.5 महिन्यापूर्वीच जे कलेक्टर साहेबांना अर्ज केलेला आहे त्यावेळेसच त्यांनी मला शिवीगाळ केल्यामुळंच मी खरं हा अर्ज केला होता. त्यांचा पुतण्या जो आहे आलोक पवार, तर त्यांनी मला शिवीगाळ केली होती. त्यावेळेस शिवीगाळ करत असताना ग्रामपंचायतचे मेंबर जनार्दन तारळकर पण आमच्यासोबत होते आणि आणखीन एक ग्रामस्थ होते आणि या ठिकाणचे 4-5 लोक होते. तर त्यांच्या समोर ती शिवीगाळ त्या मुलांनी मला केली होती. परंतु तो एक अल्पवयीन मुलगा आहे, 18 वर्षाचा असेल कदाचित. मी म्हणलं त्याचं नुकसान कशाला करायचं, म्हणून मी खरं म्हणजे त्याच्यावर FIR दाखल केला नाही. मी म्हणलं साधी तक्रार द्यावी. मी PI साहेबांकडे गेले होते, ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई. त्यांना विचारलं मी की सर मी अर्ज करते, असं घटना घडली. ते म्हणले मॅडम तुम्ही अर्ज द्या आणि तुम्ही जा, आम्ही आमचं पाहू. परंतु आज आता 1.5 महिना झाले मी अर्ज करून एकही त्यांचा फॉलोअप झालेला नाही. विहीर खोदायला सुरुवात केल्याबरोबरच तुम्ही तक्रार केली होती? हो, विहीर खोदायला सुरुवात केली आणि प्रशासनाने आजपर्यंत कारवाई केली नाही. प्रशासनाने आता तहसीलदार साहेबांनी ऍप्लिकेशन म्हणजे की तलाठी साहेबांना सांगितलं, पत्र काढलंय त्यांना मृदू संधारणच्या. कोण आहेत तलाठी, काय नाव आहे त्यांचं? केदार साहेब. तर ते स्वतः इथं आले, तपासणी पाहणी केली आणि पाहणी कोणत्या तारखेला आली होती माहिती आहे तुम्हाला? ते नाही मला सांगता येईल. मी त्यांना फोनवर विचारलं की साहेब आपली तपासणी झाली का, आणि काल 18 आले होते का? पण मग आले होते. 18 तारखेला त्यांना मी प्रत्यक्ष भेटले काल. तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः जाऊन आलोय आणि त्यांना सांगितलं की विहीर बंद करा, पण हे होऊनही 15 दिवस झाले. तुमची मागणी काय आहे? ही विहीर बुजवली पाहिजे कारण पर्यावरणाला इथं धोका आहे. अच्छा, शेवटची मागणी तुमची हीच आहे? हा. मी पाहिलंय इथं जे आहे ते आता माझ्या पाठीमागं जो हे पलीकडून दिसतंय ते ओढा, तो ओढा आहे आणि ओढा म्हणजे नदी आहे. आणि यांनी सांगितलं की पाठीमागं पुढे जाऊन ती जवळजवळ 2-3 नंबरचं पाणी या ठिकाणी येतं. इथं जवळजवळ संगम आहे. इकडून एक उजव्या हाताला माझ्या ओरडा येतो, इकडून डाव्या बाजूने एक येतो आणि पुढे जाऊन जो आहे तो तिथं तलाव आहे, एक पाझर तलाव, आणि तिथं पाणी हे सगळं साठतं. आणि आता काय केलं आहे की या सरपंचाने खरं तर हे कुंपणच शेत खायला लागलेलं आहे. पर्यावरणाचं रक्षण करायचं काम सरपंचाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील 1.5 महिन्यापूर्वी या सगळ्या गोष्टीची तक्रार केलेली असताना सुद्धा महसूलच्या कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याने कारवाई केली नाही. हे कुणाच्या दबावामध्ये आहेत, कुणाचं नेमकं ऐकतात आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी कारवाई केली नाही, हा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र हा मुद्दा जो आहे तो लावून धरल्याशिवाय राहणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी या सरपंचावर कारवाई झाली पाहिजे. खरं तर ह्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. सरपंचाचं हे पद जे आहे ते रद्द व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी केली जाऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये या सरपंचानं कायद्याचं उल्लंघन केल्यामुळं यांचं पद रद्द करण्यात यावं अशा प्रकारची मागणीसुद्धा केली जाऊ शकते आणि त्यामुळे प्रशासन नेमकी काय कारवाई करत आहे हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, अंबाजोगाई, बीड.